मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रात भाजप कुणाच्याही कुबड्यांवर चालत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत। मुंबईतून अमित शहांची गर्जना। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख। गाडावही गेले आणि ब्रह्मचारीही गेले, अशी भाजपची स्थिती। ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे घरामध्ये बसलेले अजगर। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानामध्ये या, नाहीतर वोट चोरी कराल। मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान। निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे। बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत। निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग। मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। वरळीमध्ये 19,333 मतदार गडबडीतले। एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। बिल्डरच्या बाजूनं बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही। गोखले बिल्डरच्या करारामध्ये उल्लेख, त्यामुळे 230 कोटी गोठवण्यात यावे। दंगेकरांचं ट्विट। फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय। फडणवीसही आमच्या सोबत। मोहोळ फसू नयेत म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज पुन्हा राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्दसह 230 कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात लढायची शक्यता। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा। बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह मोर्चामध्ये सहभागी। 7-12 कोरा करा, नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या झाडा। बच्चू कडू आक्रमक। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार असल्याची माहिती। राज्यामध्ये कृत्रिम वाळू म्हणजे एम सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। एम सँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना। बावनकुळेंचं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार। पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरची आमदार राजेश पवारांच्या समोर कबुली। यापुढे पैसे घेणार नाही, आमदार राजेश पवारांनी अधिकाऱ्यांना शपथ दिली। पलटणमधील डॉक्टर मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा जुडा व्हिडिओ समोर। वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी। राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया होणार। आजपासून प्रक्रियेला सुरुवात। 7 फेब्रुवारीपर्यंत चालणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या। आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांच्या समोर मांडा। राज ठाकरेंचे बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना आदेश। नागपुरात दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाजले की 12 गाड्यावर लावणीचे ठुमके। प्रकार निषेधार्ह, कारवाई करणार। प्रफुल्ल पटेलांचा इशारा, तर मी कलाकार, आग्रहाखातर लावणी केली। शिल्पा शाहीरकडून स्पष्ट। राष्ट्रवादीच्या कार्यालयामधील लावणीचा तो व्हिडिओ प्रचंड अस्वस्थ करणारा। सुप्रिया सुळेंची टीका, तर पक्षाचे 12 वाजून टाकलेत। आव्हाडांनीही डिवचलं। राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयामध्ये शरद पवारांसमोरही लावण्या व्हायच्या, हे सुळेंसह पक्षातील सर्वांनाच माहिती। मी स्वतःही साक्षीदार। चित्रा वाघांचा निशाणा। लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं आजपासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन। शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार। कार्तिक एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळ सज्ज। राज्यभरातून पंढरपूरसाठी एसटीच्या 1,150 जादा बसेस। नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचं संकट। आजपासून पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार। नांदेडहून आता मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा। नांदेडहून तिरुपती, कोल्हापूरसाठी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न। अशोक चव्हाणांची माहिती। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।